कुणीही जातं आणि मनोजदादाला भेटतं, कुणीही काही त्या ठिकाणी सांगतं. तुमची ही पाठवलेली मेसेज, तुमचा पाठवलेला मेसेज जो व्हॉट्सअपवर आहे, तो व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज मनोजदादांपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही, दिलेला नाही. एवढी लक्षात ठेवा. आपल्या इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की मनोजदादांनी कुणालाही पाठिंबा नाही. या तालुक्यामध्ये असलेल्या कुठल्याही आमदारावर आमचं प्रेम नाही. तो भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे म्हणून त्याच्यावर माझं प्रेम आहे, तो काँग्रेसचा आहे म्हणून माझा तो दुश्मन आहे, का काँग्रेसवाल्यावर माझं प्रेम आहे, भारतीय जनता पार्टीवाला दुश्मन आहे, असं अजिबात कुणी या ठिकाणी गृहीत धरायचं नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचा जो जो कुठला माणूस असेल त्यानं आपलं नुकसान कुठल्या ना कुठल्या वेळेला केलेलं आहे. कधी काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे तर कधी ह्या लोकांनी केलेलं आहे. मग आपण मात्र इतके दिवस विखुरलेलो होतो, वेगवेगळ्या ठिकाणी होतो, वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्याखाली काम करत होतो, पण मनोजदादाच्या रूपानं आपण एकत्रित आलेलो आहोत. त्या मनोजदादाची आठवण आपण सगळेजण प्रत्येक वेळेला एखादं काम करत असताना लक्षात ठेवा. जो मनोजदादा लोकशाही मार्गाने आंदोलन करत होता, तिथं बसलेल्या मांडवामध्ये तिथं असणाऱ्या बायका ज्या अभंग गात आहेत, भजन करत आहेत, त्याला लाट्या खाण्याने डोकी फोडून काढण्याचं काम ज्या माणसाने केलं त्याच्या विरोधात मनोजदादा आहे. ज्यांनी डोकी फोडली त्याच्या विरोधात मनोजदादा आहे. ज्यांनी मनोजदादाच्या विरोधात गोरगरिबाचा मनोजदादा नेता आहे, त्या मनोजदादाच्या विरोधात एसआयटीची चौकशी लावली आणि एसआयटी चौकशी लावणाऱ्याच्या विरोधात आहे. मनोजदादा ज्या गावात आंदोलन करतो त्या गावात आंदोलन करू नका म्हणून सांगून तिथल्या पूर्ण गावावर, तिथल्या सरपंचावर, तिथल्या सगळ्या लोकांवर दबाव आणून त्या माणसाला गावातून बाहेर काढण्याचं काम ज्या पक्षानं आणि ज्या माणसाने केलं त्याच्या विरोधात मनोजदादा आहे. मनोजदादा तुमच्या आमच्या गल्लेबोळातल्या आमदाराच्या अजिबात नाही. एक किरकोळ आमदार आहे, दोन्ही बी इथलं तुमचे फालतू किरकोळ. मनोजदादा पुढे मंत्री गांधीला तिथं सगळे त्या झाडाच्या बुडामध्ये तेवढं जागा नसताना, पाणी दिलेल्या झाडाला तिथं असताना टेकून रात्रभर त्या ह्याला बुडाला टेकून झाडाच्या आंब्याच्या झाडाला असेल, नारळाच्या झाडाला टेकून तिथं रात्र काढलेली माणसं आहेत. त्या माणसापुढे आमदार, खासदार, मंत्री सगळे किरकोळ आहेत. इथं असणारे तर फारच किरकोळ आहेत, फालतू आहे. आणि अशा लोकांच्या नादाला तुम्ही लागू नका, हा संदेश घेऊन आम्ही इथं. तुमच्यासाठी ते प्रिय असेल, तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिला असेल कुठे 10-15 हजाराचं म्हणून तुम्ही खुश असाल, कुठे जर 1 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून खुश असाल, पण त्या 1 लाख रुपयासाठी समाजाची माती करू नका. 1-2 लाखाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी किती जणांना या ठिकाणी यातल्या कुठल्याही आमदाराला कॉन्ट्रॅक्ट दिले हातवर करा. जर तुम्हाला काही दिलं नसेल त्यानं तर आज आपण त्याच्यावर निष्ठा दाखवायची काय गरज आहे. समाजामध्ये दुःखफळी पाडण्याचं काम करू नका. हा समाज तुम्हाला गद्दार ठरवेल, गद्दार. हा समाज तुम्हाला गद्दार ठरवेल, लक्षात ठेवा. आणि स्वतःला गद्दार म्हणून घ्यायचंय का? 20 तारखेपर्यंत कुठला पक्ष बघू नका, काय नका. मनोजदादाने दिलेला आपल्याला हे करा. आज तुम्ही त्या पक्षाचे जरी कार्यकर्ते असेल, कुणी या काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, कुणी या भारतीय जनता पार्टीचा असेल, कुणी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल, 20 तारखेपर्यंत कुठलाही पक्ष बघू नका. कुठल्याही पक्षाचा नेता हा आपला नेता नाही. 20 तारखेपर्यंत ठरवा. त्या माणूस आपण 4 मतं मराठीची असून या तालुक्यामध्ये जे काय 5-25 हजार मतं आहेत त्यामध्ये वेगळी भूमिका घेतलेली 1000, 2000, 5000 पोरं आहेत. त्या पोरांनी जर त्या ठिकाणी मतदान केलं म्हणून ते माणूस निवडून येईल किंवा तो माणूस पडेल असं काहीही होणार नाही. आपल्यामुळे काही तिथं होणार नाही, पण समाजाची गद्दारी. हात जोडून विनंती करतो तुम्हाला, तेवढं सांगायला आलेलं आहे. मी तुम्हाला भांडायला आलेलो नाही आहे. मी तुम्हाला भांडायला आले, राग दाखवायला आलो नाही. काय अधिकार नाही मला. कारण तुम्ही आम्ही सगळे समाज बांधव आहात. तुम्ही आम्ही सगळे फक्त एकाच कामासाठी आलेलो आहे. म्हणून दादा आपल्यासाठी आरक्षण देणार आहे आणि ते आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे. ते उद्या आपल्या लेकरा बाळासाठी होणार आहे. आपल्या लेकरा बाळाला उद्याचे चांगले दिवस यावे आणि एवढ्या कारणासाठी आपण म्हणून दादाच्या मार्गावर आणि म्हणून आम्ही पण सगळे आहोत आणि म्हणून आपण एकत्र आलेलो. तुम्हाला आम्हाला माऊली पवारनं बोलवलं म्हणून आलेलं नाही, किंवा गणेश देशमुख, प्राध्यापक गणेश देशमुख मी बोलवले म्हणून आलेलं नाही, किंवा राजन भाऊनी बोलवलं म्हणून आलेलं नाही. आपण आलो त्या माणसासाठी ही एकी आपल्याला अशीच कायम ठेवायची. भले मतभेद तुमचे असते, भले पूर्वीच्या आमदारांनी तुम्हाला काही त्रास दिला असेल, भले तुमचा झेंडा काढून टाकलेला असेल, भले हे अलीकडच्या माणसाने तुम्हाला त्रास दिला असेल, आताच्या आमदारांनी भले त्याने अजून काही केलं असेल, दोन्ही आमदारांनी काही
कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्याला त्रास दिलेला आहे, पण आपल्याला ह्या वेळेला ती त्रासाची भूमिका आपल्याला घ्यायची, म्हणून मी त्या विरोधात जातो. ही भूमिका घेऊ नका, हात जोडून विनंती आहे. एकच काम आपल्याला करायचं आणि ते म्हणजे मनोजदादा सांगितलं करायचं आहे. आणि मनोजदादाने आपल्याला एकच सांगितलेला आहे, सुपडा साफ. मनोजदादाने सांगितलेला सुपडा साफ, हा सुपडा साफ जर करायचा असेल तर त्याच्या विरोधात काम करण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला कुणाला आहे का? अधिकार तुम्हाला आम्हाला मनोजदादा ऐकायचं ना? मनोजदादा ऐकायचं? मग मनोजदादाने काय सांगितलं आपल्याला? सुपडा साफ. कुठल्या पक्षाचं नाव घेतलंय का? कुठल्या माणसाचं नाव घेतलंय? मनोजदादांनी फक्त सुपडा साफ म्हटलेला आहे. तुम्ही आम्ही सगळे जाणकार आहोत, सुज्ञ. मला सुद्धा वाटतंय, आता आम्ही जिल्ह्याभर काम करत असतो, आम्हालाही माहित आहे की आम्हाला किती लोक तिथं बोलवायला येतात. मोठमोठ्या गाड्या येतील आम्हाला, तिथं फॉर्च्युनरच्या गाड्या आणि बसा आम्हाला चला आमच्या इकडे जावा. आम्ही कुणाच्या गाडीत जात नाही, कुठल्या पक्षाच्या स्टेजवर जात नाही. कधी पकडून दाखवा मला मावलेला राजेभाऊला. कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर गेलेला आम्हाला कधीही दाखवा तुम्ही. कुठेही तुमचे माणसं असतील, तुमचे लोक असतील, त्याकडे लोक मारून पाठवा, आम्ही स्टेजवर गेलो म्हणून. कारण आम्ही फक्त एकच मंगळसूत्र बांधलंय, ते म्हणजे मनोजदादाचं आहे. तुम्ही सुद्धा तेच मंगळसूत्र बांधले मनोजदादाचं. आपल्या दादाचा विश्वासघात करायचा. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्याला दादा त्रास दिलाच पाहिजे. मराठ्यांची औलाद आपण आहोत. 24 कॅरेटचा मराठा हा फक्त आणि फक्त मनोजदादाच्या मागे उभा आहे. सुपडा साफ म्हणजे सुपडा साफ.